नमस्कार. सविताज किचनमध्ये आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला, त्यासाठी लागणारे साहित्य आहे: ओलं खोबरं खवलेलं आहे, 1 वाटी गूळ आणि इंद्रायणी तांदळाचे पीठ आहे आणि दूध. आपण 1 वाटी पिठाप्रमाणे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे प्रमाण घेतलेलं आहे. चला तर मग आपण आधी उकड काढून घ्यायचे. त्याआधी आपण तांदळाच्या पिठातच मीठ मिक्स करून घ्यायचे, कारण आपल्याला दुधात मीठ घालता येणार नाही आहे. आता आपण 1 वाटी पीठ आहे त्याप्रमाणे ही अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध याप्रमाणे 1 वाटी झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडीशी साखर टाकायची, कारण साखरेनं थोडं चिकटपणा आणि चमकदारपणा मोदकाला येतो. आपण मीठ आधीच पिठात मिक्स केलेलं आहे. आता थोडं 1 चमचा तूप. दुधाला उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण पीठ वैरून घ्यायचे आहे. व्यवस्थित हळूवारपणे हे पीठ वैरून घ्यायचे आपण. छान असं पीठ मिक्स झालेलं आहे. आपण गॅस बारीकच करून हे सर्व करत आहोत. आता आपण ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. वाफण्यासाठी झाकून ठेवायचे. हे आता आपण बाजूला ठेवूया. आता आपण सारणाची तयारी. ओलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, गूळ 1 वाटी. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खूप उशीर ठेवायचं नाही, फक्त गूळ त्यात मिक्स होऊस तर आपण परतायचं आहे. हे असं आहे. आता आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. आता थोडी वेलची पूड टाकायची. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे आपलं सारण तयार. आता आपलं पीठ छान वाफलेलं आहे. आता आपण एका परातीत काढून मळून घेऊ. थोडं गरम असल्यामुळे वाटीनं सुरुवातीस मळायचे. थोडं पीठ कोरडं वाटत असेल तर थोडासाच पाण्याचा हात लावला तरी चालतो. व्यवस्थित असे मळून घ्यायचे पीठ. पिठाला चिकटपणा यावा याप्रमाणे आपण व्यवस्थित मळायचे. व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे पीठ. बघा पीठ कसं चिकटपणा आलेलं आहे पिठात. अशा प्रकारे कणिक मळून झालेली आहे आपली. आता आपण छोटा गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोळा करायचा आहे. थोडंसं तुपाचा हात लावून आपल्याला हे वळून घ्यायचे आहेत. छान असं वळून घ्यायचे एकसारखं. पातळ पान आपलं पातळ तयार व्हावं. अशा प्रकारे प्रेस केले की आपलं असं हे पान तयार होतं. आता आपण ह्याच्यात सारण भरून घेऊ.
छान सारण भरलेलं आहे. आता आपण कळ्या पाडून घेऊ त्याला. नुसतं आपण असं प्रेस करत जायचं आहे, त्यामुळे ते कळ्या पडत जातात. आता एकसारखं गोल फिरवत राहायचं आहे. अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहे. कळ्या पण आपल्या व्यवस्थित पडलेल्या आहेत. हे बघा किती छान व्यवस्थित कळ्या पडलेल्या आहेत आपल्या. एकसारख्या व्यवस्थित कळ्या पडलेल्या आहेत. आता आपण मोदक पात्राला थोडं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि त्यावर उकडण्यासाठी ठेवायचं आहे. थोडं केसर लावून घ्यायचे वर आणि आता आपण ही उकड काढून घेऊ. 15 मिनटं उकड काढलेली आहे आणि हे आपले मोदक पांढरे शुभ्र असे मोदक तयार झालेले आहेत. हे आपले मोदक तयार. केसर लावल्यामुळे खूप छान दिसत आहेत मोदक. आता आपण मऊ आणि सारण भरून झालेलं आहे. हे आता आपण वरून तूप टाकून खायला तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.